नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे, जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवता येते हे अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील युवक युवतींनी सिद्ध करून दाखवले आहे। कोणताही खाजगी क्लास न लावता केवळ स्वअभ्यासाच्या बळावर त्यांनी मुंबई पोलीस भरती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे। भरपूर मेहनत आणि सातत्याच्या जोरावर मेहनत केली तर नक्कीच यश मिळते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी LICचे अधिकृत विमा प्रतिनिधी सचिन जोकारे व संतोष मुगळे यांनी मुंबई पोलीस भरती प्रक्रियेत यश संपादन केलेल्या युवक युवतीचा प्रोत्साहनपर सत्कार केला। माझं नाव ऐश्वर्या माणिक केतनकेरी। माझं हे मेन भरती करायचं उद्देश म्हणजे घरची परिस्थिती जाणून घेऊन मी असा अभ्यास केले की 2 वर्षातच यश प्राप्त व्हावं मला, या उद्देशाने मी तयार केले। 2022ला मी अकॅडमी जॉईन केले होते। तसं पैशाची माझी परिस्थिती नव्हती। 4 महिन्यात मी अकॅडमी सोडून रिटर्न आले। सेल्फ माझं जेवढं होतंय तेवढं मी पैसे गुंतवून मी प्रयत्न केले। 2 वर्षात मी 2 पोस्ट काढले। सगळे तरुण पिढींना हेच सांगणं आहे की आमचं परिस्थिती जाणून घेऊन आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करावं, हेच माझं विनंती आहे। माझं आता भरती झालं ना, मी आता घरी निवांतच आहे। माझं ट्रेनिंग ते चालू होईपर्यंत, त्यामुळे लहान मुलांना काहीतरी मदत होईल म्हणून मी यांना शिकवते। माझं नाव काजल सिद्धाराम गंगोंडा आहे। मी राहणार नागणसूरला आणि आता राहते अक्कलकोटला। आमच्या भाऊजी आणि ताईसोबत राहते मी। त्यांच्यामुळे मी माझं सध्याचं भरती जे केली आहे, मी आता मुंबई पोलीसला जे सिलेक्ट झाले त्यांच्यामुळे झाले आहे। आणि माझं खरं माझं 2023ची भरती आहे, पण त्या 2023 मध्ये माझं पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे माझं हाईट पण बसली नव्हती, त्यामुळे ते हुकलं ते भरती। आणि जे आता 2024ची भरती आहे ते माझं सक्सेस झालेलं आहे। आणि जेवढं तुम्ही प्रयत्न करताय तेवढं यशस्वी होत आहे। जर प्रयत्न मध्येच सोडलं तर ते काही होऊ शकत नाही, पण प्रयत्न सोडू नका। आणि जेवढं तुमची करण्याची ताकद तुमच्यात आहे तेवढं पूर्ण ताकद लावा। माझं नाव नागेश सिद्धाराम नागलगाव। मी नागणसूर या गावातला अक्कलकोट तालुक्यामधला आहे। हे आमचे वडील आहेत सिद्धाराम नागलगाव आणि यांची आजी आहे। पोलीस भरती हे फील्ड चांगलंच आहे। पोलीस भरती करणे अवघड आहे, पण तयार केलं तर कष्ट वगैरे नेहमी कंटिन्यूस केलं तर चांगलं यश संपादन करू शकता। ठरवलं होतं का तुम्ही म्हणजे पोलीसच व्हायचं? नाही, पहिला मी इंजिनियर होणार होतो, परत नंतर फील्ड चेंज करून नंतर परत पोलीस निवडले। आजच्या तरुणाईला काय सांगाल? आता जी तरुणाई सध्या आता वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रयत्न करते, त्या मुलांना काय सांगाल तुम्ही? आजच्या तरुणांना मी एकच सांगू इच्छितो की कंटिन्यूअस तयार केला तर यश संपादन नक्कीच होईल। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।